या ठिकाणी त्यांच्याबरोबरच भारतीय जनता पार्टीचे ग्रामीणचे अध्यक्ष संजय भाऊ अंबायते, भाऊ किल्लारे, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. परत एकदा सूचना आहे की या ठिकाणी सुंदर अशी अल्पहाराची व्यवस्था या ठिकाणी ज्येष्ठ गायक सन्माननीय राम विधाते तसेच बजरंग विधाते यांचं सुद्धा या ठिकाणी साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आगमन झालेलं आहे. सन्माननीय नगरसेवक भाऊसाहेबजी ताठे, आपण बघत आहात विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, औद्योगिक, कृषी, सहकार या सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळी आज आवर्जून आपले लाडके नेते यांना शुभेच्छा देण्यासाठी. श्रीदादा बोराळकर, भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय नेते आमचे श्रीदादा बोराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम असं आम्ही काम करतो. सन्माननीय श्रीदादा बोराळकर यांचे शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. सन्माननीय शेख हाफिज हे पण या ठिकाणी उपस्थित झालेले भारतीय जनता पार्टीचे नेते, या सर्वांचं हार्दिक स्वागत. सन्माननीय कल्पनाताई शेषराव पवार या पण या ठिकाणी उपस्थित आहेत. कल्पनाताई, आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी श्री अजय शिंदे यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. तसेच अरुण गुजगे भैया, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. भारतीय जनता पार्टीचे नेते, आमचे मार्गदर्शक सन्माननीय शिरीषजी बोराळकर साहेब या ठिकाणी या अविष्ट चिंतन सोहळ्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिले. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. शेख हाफिज आमचे मार्गदर्शक भारतीय जनता पार्टीचे नेते सन्माननीय श्रीदादा बोराळकर यांचे शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. आणि भाजपचे दुसरे नेते अब्दुल्ला शेख हे पण या ठिकाणी उपस्थित आहेत. महानगरपालिकेचे सभापती आमचे मार्गदर्शक आमचे मोठे बंधू सन्माननीय जालिंदर दादा शेंडगे हे या ठिकाणी उपस्थित आहे. जालू भाऊ, आपण सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. सुस्वागत. या ठिकाणी हिरा भैया वकील यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. विविध संघटनेचे पदाधिकारी, पक्षाचे पदाधिकारी, महापौर, जिल्हा परिषदचे अध्यक्ष, सन्माननीय नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि बरेच. आधी सकाळी मी मुंबईवरून 6:30ला आलो, तर ते 7 पासून ते संध्याकाळी 10 पर्यंत कंटिन्युअस मला जनतेने येऊन सदिच्छा दिल्या. तर सर्वांचं मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि त्यांनी जे सदिच्छा दिल्या त्यांच्या ऋणामधून परतफेड करण्यासाठी मी सतत जनतेची सेवा करेन. आणि माझ्याकडून जेवढं शक्य आहे तेवढं सर्वसामान्यासाठी, गोरगरिबासाठी, शेतकऱ्यासाठी मी सातत्यानं काम करेन. आपले आशीर्वाद हे माझ्या पाठीशी नक्कीच मला शक्ती देणार आहे. त्या निमित्तानं परत एकदा मी सर्वांचे आभार मानतो. आता बरेच कार्यकर्ते, पदाधिकारी येऊन गेले, त्यांचे मनापासून आभार मानतो. विशेषतः आमचे फोटोग्राफर्स असतील, यूट्यूबवाले असतील, पत्रकार बंधू असतील, सर्वच क्षेत्रातील नागरिक, व्यापारी महासंघ असेल, उद्योजक असतील, सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या. सर्वांचे मनापासून आभार. आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.